आमच्या घरच्या लेडीज आत्ता शांत झाल्या जेव्हा त्यांना शॉपिंग करून आणून दिली, थोडा किराणा आणून दिला, कारण की त्यांना करमतच नव्हतं. आणि हे बघा, ही भाजी कोणाला आवडती सांगा. हे काय केलंय कोमले? कुरड्याची चटणी करायची, ते भिजत घातलं होतं, पाणी काढलं. झाले का ओल्या ह्या? हे कुरड्या भिजू घातलेल्या, ही चटणी करायची असं म्हणणं आहे. तुला आवडती का? तुला आवडती कुरड्या? चटणी आवडते? सगळं आवडतं का? बरं. काय घ्यायचंय परी? हा परी काय घ्यायली? नको. आई रागवेन का काहीतरी घेतल्यावर? बर. कोमल डबे घेतली काय? हा बोलला तू 2000. रामा 2 मिनिट थांब ना. आणि ते दुसरं एक आणलेलं स्टँड, ते पण दाखव कोमल एकदा. हां हां, ते 500 रुपयात आणलंय बाबा. तो 650 बोलला. म्हणजे आम्ही जालन्याचे असल्यामुळं बार्गेनिंग करणारच. हे बघा हे, हा ना, मग लेकराचीच वाळ. आई परी कशी आहेस तू? चांगली आहेस का? मागून विन केली, समोरून ड्रेस खोळला सगळा. आज का ड्रेस घातला तू? तर हे स्टँड आणलंय आणि हे रॅक आणलंय बघा. इकडे कोमल बसलेली आहे, ती मला खूप त्रास देऊ लागली होती नाही का? आणि कोमलपेक्षा जास्त त्रास आहे माझी आई देऊ लागली होती. इकडे बसली काय ग? रॅकचा काय मिळेल? रॅकचा काय मिळेल मला सांग? काय फाडून टाकू म्हणता? तुम्हाला एक गोष्ट नीट वापरता येत नाही. तू कशाला जुने वापर त्यांच्या? तुझ्यापेक्षा चांगली त्या परीची चांगली, माहिती का? तुझ्यापेक्षा चांगली त्या परीची आहे. चला करा लवकर ऑर्गनाइज जरा याच्यावर आता. चला लावायला नाही काय, इकडे पिऊ बघा. अय हिरोईन काय आहे? दादाला दिलते फोटो आपण. काय आहे? दादा दादाला दिलते फोटो. यांचं काय चाललंय मला काहीच समजा नाही. यांचं माझ्या घरात नुसता आढळ चालला यांचा फोटोचा. तर हे बघा, रॅक काही असं लावलेलं आहे यांनी, म्हणजे यांचा पसारा सगळा इकडे गेलेला, इकडचा खालचा. थोडं काहीतरी आवरायचं बाकी, हे पण आवरून जाईन. आई कधी आवरशील आता? कोमलला सांग हे कधी आवरशील म्हणा. या दोघी जणी मिळून आवरून घ्या. हे चौरंग वगैरे काढून ठेवून द्या ना वरती. चौरंगची काय गरज खाली आता? जमलं का? छान आहे, मस्त. तर हे रॅक आम्हाला बसलेले बघा 1800 रुपयापर्यंत. हा 1800 रुपयात. हा बोलला तू 2000. रामा 2 मिनिट थांब ना. आणि ते दुसरं एक आणलेलं स्टँड, ते पण दाखव कोमल एकदा. हां हां, ते 500 रुपयात आणलंय बाबा. तो 650 बोलला. म्हणजे आम्ही जालन्याचे असल्यामुळं बार्गेनिंग करणारच. हे बघा हे, हा ना, मग लेकराचीच वाळासाठी ना. बार्गेनिंग करणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही करणारच, तो आम्ही बजावणारच. तर डीमार्टला यायचं आहे का माझ्यासोबत? हां, तो सामानाचं आहे ना. चल मग लवकर आवर. तू नको येऊ, तुला इथल्या शॉपमध्ये घेऊन जातो, तिथं आपण दूध घेऊन येऊ. चप्पल घाल, चल. चप्पल घालणं चल ना. आणि थैली घे सोबत, पिशवी दे तिला. तर विषय काय माहिती आहे का? 1 मिनिट थांबा, माझा अवतारलेच बिघडलेला दिसतोय, कारण की मी आत्ता बाहेरून आलो थोडं, त्यामुळं थोडं सांभाळून घ्या. तर विषय काय माहिती आहे का? ते रॅक जे आहे ना, मी घरून आणायचं नाही सांगितलं तुम्हाला. लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आपल्याला रॅक आणायचं पण नाही आणायचं, कारण तुम्हाला सांगितलं की आपल्याला इकडे शिफ्ट व्हायचं होतं, त्यामुळे आपण रॅक काही आणलंच नाही. आणि म्हणून आता रॅक आणावंच लागलं. त्यांना 2000 रुपये सांगितलं, तुम्ही 1800 रुपयापर्यंत ते रॅक आणलं. आणि हे जे आहे हे पण 650 म्हटलं, तो 500 रुपयापर्यंत ते म्हटलं. 2350 असं समथिंग मी त्याला पैसे सेंड केले. आणि हे रॅक आणलं, इथूनच घेतलं आहे जवळपास स्टोअरमधून, कारण की ऑनलाईन यायला 3-4 दिवस लागणार होते. 3-4 दिवसामध्ये त्यांचा पसारा
माती धूळ सगळं खाऊन बसलं असता. परी तसं नाही करू, थांब. मी बोलतोय ना परी, मी बोलतोय ना परी, मी बोलतोय ना परी, मी बोलतोय ना परी, मी बोलतोय ना 4 वेळा सांगावं लागतं तिला, तेव्हा ती ऐकती. आणि तो रवी भाईजी तर राहतो ना तिथं दूध खुल्लं भेटतं, पण इथे जे आहेत ना तिथं पॅकेटचं दूध भेटतं. आणि माझ्याकडे सध्या गाडी नाही, कारण की दादा गाडी घेऊन गेलेली. त्यांना डिश अँटेना लावायचं आहे आज वरती. IPLच्या मॅच ते मिस करताय, त्यामुळं त्यांना तेवढी फिटिंग वगैरे करायची, म्हणून म्हटलं चला जा तुम्ही घेऊन या, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. आणि मी आता इथं जातो दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, आणि थोडं जे दूध वगैरे आहे ते घेऊन येतो. चल घे कोमल थैली तिच्याकडं, थैली तिच्याकडं. नाही यांचं आता मूड चेंज झाला, यांना नाही आणायचं आहे. चहासाठी आहे का तू संध्याकाळी? मग परी ओरडू नको. बरं संध्याकाळी घेऊन येईन मी. चला बोललो तुम्हाला तेवढं दाखवून दे. आणि आता दादा येते, दादा आले की मग आम्ही निघू DMartमध्ये किंवा इथं सुपर मार्केट असेल कुठलं, तिथं थोडं सामान वगैरे आणायचं, किराणा भरायचं राहिलेलंच आहे. तर असा विषय आहे. आमच्या 4 गाड्या ज्या आहेत त्या जालन्यालाच राहिलेल्या आहे. त्या आणण्यासाठी कदाचित मला परत जावं लागेल जालन्याला. परत गेलो तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलेलं दाखवेलच मी घराची काय अवस्था आहे काय नाही. तर 4 दिवसात काही घर काही हे झालेलं नाही आहे, पण ठीक आहे. सुदर्शन आणि रविभाई आहे तिकडे सध्या, त्यांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो तुम्हाला येणार काही दिवसानंतर कळेलच, पण सध्या काही मी ते सांगू शकत नाही, असा विषय आहे. परत त्यांना घेऊन जायचं आहे मला आता प्राणी संग्रहालय इथं, तिथं घेऊन जायचं आहे आजीला, यांना सगळ्यांना. पण यांना काही वेळ भेटत नाही आहे. रविवारच्या दिवशी बघू, एखाद्या दिवशी जाऊया. तसं आम्हाला सगळे दिवस रविवारच असतात, पण त्यांना घेऊन जायचं म्हटलं रिक्षा वगैरे करूनच घेऊन जावं लागेल. आणि तिथे सगळे प्राणी वगैरे दाखवावं लागेल, त्याचा पण व्हिडिओ वगैरे बनवेल मी. तर यांचा असा विषय आहे. तुला बघायचं आहे का गं? सिंह, हत्ती, घोडा, वाघ. 2-3 तास लागते बाहेर जायला. कोण बोललं तुला? मानावर सांगले लांबला नाही म्हणे. त्यांना कधी पाहिलं? काल म्हणे म्हणले लांब नेलं म्हणे त्यांना. मी का? अगं इथं ग प्राणी संग्रहालयामध्ये. कोलगेट आणा तुमचं. बापा ऑर्डर सोडणं चालू आहे, नवऱ्याला ऑर्डर सोडणं चालू आहे. त्यांनाच लागतो ना स्पेशल, दुसरं आहे त्यांचं. बरं आहे, तुम्ही 2 जणी बसून येईन. त्या बाईला कामाला लावलं, कोणाबाईला? आजीबाईला. काय करायला? पाय का किचनमध्ये पोहे करणं चालू आहे. खात बी नाही ती बाई. कोमल मला पोहे कर बरं, मला थोडे खा वाटतं आता संध्याकाळच्या टायमाला. चल उठ लवकर, चल 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 उठ उठ. उठा उठा उठा. हा वाढू द्या. नका खाऊ. उठ ना, खाऊ बाप्पा. एवढं मुज्जर नाही बनवा माणसाने. उठ म्हणलं की उठायला पाहिजे. चला लवकर, चला जास्त टाइमपास करू नका. मस्त असे पोहे करा झणझणीत. आत्ता तर आणले ना पोहे, काल का परवा दिवशीच केले ना तुम्ही. मग ते आम्ही तिकडून इथं आणलेले ते पुण्यात. आणि असा अर्धा ऍपल कापून ठेवत असते का? खाऊन घ्यायचं असतं लगेच. हो तर आंबट आहे, मग कापायचंच नसता. आंबट आहे, कसं काय पोटात शिरून. परी ऍपल खायचा का? पोहे खायचे का? पोहे पोहे. तुम्हाला माहिती का मित्रांनो, इथं काय विषय आहे, तुम्हाला एक आजीरवाणी गोष्ट सांगतोय. कशी आहे माहिती आहे का? इथले जे लोक आहेत ना, यांच्या घरातून आवाज सुद्धा येत नाही. म्हणजे मी तरी अजून नाही पाहिलं आमच्या आजूबाजूला कोणाच्या घरातून आवाज येतोय, पण आमच्या घराचा एवढा आवाज आहे ना. 4 जवळ मी सांगतो, कोमलचा आवाज नाही का खालच्या मजल्यावर आहे तुम्हाला. बापरे बाप, समोर हो तिथे लेकरं आरडत आहे थोडे. आत्ता आरडले मला 4 दिवसात पहिल्यांदा दिसलेत कोमल. तुमचा आवाज तुमच्या म्हणण्यापेक्षा माझा बी त्यात इन्क्लूड करा. एवढ्या जोर जोरात ओरडतात नाही हे. नॉर्मल बोलणं पण खूप जोर जोरात आहे. कसं आहे, आपण कोणाच्या इथं किराणा राहतो, त्या गोष्टी यांना सांगितल्याशिवाय कसं समजणार नाही का? तसं मी सांगतच असतो यांना. दादाला झालं, रामाला झालं, कारण की रामाचा आवाज पण खूप मोठा आहे. आणि ते रोहिणी ते त्यांचं दररोज चालू राहतं जोर जोरात ओरडणं. त्यांचं नॉर्मल बोलणंसुद्धा ओरडण्यासारखंच आहे. म्हटलं ठीक आहे, ओरडा भाऊ. हे ओरडतो तुझा नवरा. हां अरे जालना नाही आहे, आपण पुण्यामध्ये राहतो. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्याला सांग. कुठे गेला तो? आता पिऊला दूध करते का तू? काढून ठेवते मग टाकून. का बरं? थोडं तेच म्हणतोय मी, तुमच्या आवाज खालच्या मजल्यावरचं कोमल. तुझा आवाज नाही येत. मी सांगतोय, मी सुद्धा याला विचार, सोनूला विचार. सोनू होता का त्याला विचार. त्याला म्हटलं कोमलचा आवाज खाली यायला लागलाय. आम्ही खालून एवढ्या जोर जोरात
आणि चारिकून हां अरे एकदम नाही, पण आपण बोलताच वेळी तिला दम्मानं बोललं पाहिजे, मला असं वाटतंय. काय म्हणते कोमल? आला आवाज तुला? तुझ्या नवऱ्याचा आवाज आला का? जाओ फिर कर त्यात जमा टाके. पिऊला बाबा तुम्हाला सांगतोय, आमच्या घरात सगळ्यात जास्त सेवा कोणाची होत असेल त्याची पिऊची होती आहे. कारण की तिला खाण्यासाठी हे पीठ आहे, नाचणी सत्व आहे, सॅरलॅक्स आहे, असे 3-4 आयटम. म्हणजे सफरचंद बी तिला भाजून म्हणजे ह्याचं खिचडी उकडून देणं, दूध, हे सगळं तिला नवीन 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 पदार्थ खायला भेटतात. चांगलं आहे. एखाद्या दिवशी आम्ही शेअर करू तिचं डेली रुटीन, तर सध्या नाही. काय म्हणते कोमल? चल आवर पटकन आता. मग तोपर्यंत मी इकडे थांबतो जरा. इकडची लाईट लावा ना, संध्याकाळ झाली ना आता. तिकडचं लाईट का लागत नाही आहे? तो त्याचं बटन कुठे? हेच आहे का? नाही लागायला तो का उडाला शॉर्ट झाला मला. चाल दाबून ठेवून 2 मिनटं. बापरे बाप, झाला याचा प्रॉब्लेम चालू. नाही ओके, खराब झाला वाटतं, उडाला तो, वापस घेऊन झाला. पहिल्या दिवशी लाईट खराब. परीकडे पाणी सांडावं लागली कोमल. पाय ग आई. परी तू शिल्लकची कामं काऊन करते परी? काय हावगडा म्हणते रोहिणी, काय नाही. पाहिजे पोरी पाणी सांडवलं आता. चलणं लागणं, कामाला लागणं. परत जेव्हाच टाईम होईल मला पोहे करून दे ना, मी आणतो विकत. चल कर तू तयारी कर. हां चल कर तयारी, मी घेऊन येतो पोहे. हां 5 मिनिटात पोहे आणतो मग मी. चल परी. हां घाल चप्पल. चल चल आम्ही पोहे घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. काय घ्यायचं आहे परी? हां परी काय घ्यायली? नको आई रागवेन का काहीतरी घेतल्यावर? बर कोमल डबे डुबे घेतली काय? हां बाथरूममध्ये ठेवायचं स्टँड. इथे कशाला असं कटलेरीमध्ये असं ते तिकडे. चल परी तू बसून राहा, तू हलू नकोस. काय परी? चल घे, तुझ्यासाठी घेतले ते. हां काय घ्यायचं? किंडर जॉय घ्यायचं काय? हां तू तर नाही बोलली मला. हां किंडर जॉय वगैरे काय नाही घ्यायचं. नाही नाही किंडर जॉय वगैरे काय नाही घ्यायचं. कोमल आपल्या इकडे डीमार्टमध्ये भेटतोय का लसूण? नाही भेटत इथे लसूण पण मिळतोय. हो का? चला पुढे चला. निव्या लोशन. चल मग चलो. आणि हिला किंडर जॉय घेऊन द्यायचंय. डीमार्टमध्ये आली म्हणजे किंडर जॉय पाहिजेच का तुला? किती वाले येते? 250 रुपये. मग पाहायचं घ्यायचं नाही का? प्राईस घ्यायच काही घेतलेच. हो चला. ते छोटं आहे का बघ, ते पलीकडे दिसतंय का सॉफ्टवालं? ते घे. नाही तर हे घे निव्या, ते पण छान आहे छोटं. बॉडी लोशनचे घे, निव्या क्रीम आहे. चला पुढे. नाही 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 ते नाही घ्यायचं. घ्यायचं नाहीये. काय साबण बघतीये का? हां
कोणती घेते सिंथॉल बर घे मग नाही परी ते नाही घेऊ थांब हा तिकडे घे नाही नाही ठेव चल चलो भाई थांब जरासं परी इकडे बघ तुला काय म्हटलं मी देतो म्हटलं ना मग तू 4 वेळा का बरं मागतीये वेडी झालीस का तू असं वेड्याने करावं नाही जायचं घरीच जायचं आपल्याला चला आमच्या घरच्या लेडीज आत्ता शांत झाल्या जेव्हा त्यांना शॉपिंग करून आणून दिली थोडा किराणा आणून दिला कारण की त्यांना करमतच नव्हतं आणि हे बघा ही भाजी कोणाला आवडती सांगा हे काय केलंय कोमले कुरड्याची चटणी करायची ते भिजत घातलं होतं पाणी काढून झालंय का बोले ह्या हे कुरड्या भिजू घातलेल्या याची चटणी करायची असं म्हणणं आहे तुला आवडती का तुला आवडती कुरड्या चटणी आवडते सगळं आवडतं का बरं आहे बाबा सगळं आवडतं इथला पसारा गेलाय सगळा आणि व्यवस्थित झालं आता घर चला माझं आता स्टुडिओचं करावं लागेल थोडं काय काय आणलं दाखवा ना सामान तुम्ही आजचं जेवायचं अजून काही मिळ नाही 12-1 झालेत पण अजून काही पत्ताच नाही जेवायचा काय कोमल कधी होईल जेवायला बॉटल आणली काय एक परी दाखवली पा अभ्यास आणला का आता यातलं किती कामाच्या गोष्टी ते तुम्ही सांगा कोणत्या गोष्टी स्किप करता आल्या असत्या कोमल स्किप करता आल्या असत्या बऱ्याचशा गोष्टी पास्ता आणला का ते फ्रीज मध्ये ठेवायचं असतं रात्रीच काढू नको जीवनापयोगी काहीच सामान नाही याच्यामध्ये हां द्या ठेवून आमची आई तिकडे नाराज बसलेली काय विचार करते आई तू कमाल आहे तू हां इथून जवळच आहे बघा ती डिवा जवळ म्हणण्यापेक्षा थोडं लांबच आहे हां 10 कायला हो 10-10.5 किलोमीटर असेल ती जवळपास 10 किलोमीटर आहे आणि 10 किलोमीटर जाणं आणि 10 किलोमीटर येणं जवळपास किती टाईम लागला आम्हाला 20 मिनटं जायला 20 मिनटं यायला आणि 1 तास त्याला चल उठ परी आता तुला काही सामान नाही तो होत्यात हां किती रडली तू किंडर जॉयसाठी असं रडत असतेत का हां काय कोणता चॉप कोणाला लावायचा जिट्टू घाल ना बांध पोनी बांधती का पोनी बांधती मग चॉप कशाला लागतो तुला वेडी कोण पिन पाणी उठली आजी झोका थांबू दे आय थिंक मला असं वाटतंय आजी म्हणजे झोका थांबवला की ती पोरगी उठती बघ आवाज काढायला ती म्हटलं आवाजच नाही काढायली का तर असा विषय आहे आज आमचं सिलेंडरचं काम झालेलं आहे काम म्हणजे सिलेंडर उद्या येईल आज तर असं काही झालं आहे आमची शॉपिंग आता ह्या लेडीज जरा शांत झालेल्या आहे घरातल्या बाकी यांना जेवायचं अजून काही सुचत नाही आहे आई कर की काहीतरी ग काय करू सांगता तुम्ही भाजी कोणाला सांगू मी आज जेवायचं सांग कोमला सांगू का मग तुम्ही हे कुरड्या भिजून ठेवल्या नाही तर मला काही समजा ना मग तुझी बायकोच खाणार पप्पा एकट्यासाठी आणलं का कोमल एकट्यासाठी करणार सगळ्यात भाजी खाणार नाही वरण कर दररोज वरण करायला तुम्ही तिखट खिचडी कर काय करायचं मग तुम्ही करा तिखट खिचडी करा हां ते धुवून घे पहिली बॉटल स्वच्छ नंतर धुवायचे ते ठेव इथं. बॉटल पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यात भरायचं कळालं का हां जास्त वेड्यावानी करायचं नाही
हां एक इकडे झोपलेली एक म्हणण्यापेक्षा हे बघा ही रीती बघा. आळस झाला. डोळेच मोठे नाही बिचारीचे बारीक डोळे. आजीचे पाय बघा किती सॉफ्ट झालेत आमच्या. इकडे आले तर कशी होते आजी खरखर होते ते सॉफ्ट झाले आता. झोप बाई झोप लाव डोळे करू दे त्या महिला काम. तर यांचा असा विषय आहे बघा. आणि आज रामभाऊ आणि सोनू जे आहे ते जालन्याला जाणार आहे कारण की आज गाड्या आणायला जायचं आहे. तर त्या हिशोबाने ते जातील गाड्या वगैरे घेऊन येतील. आणि गाड्यामुळे तर खूप परेशानी होती. एकटं फिरायचं म्हटलं एकटं नाही. आता एक पल्सर आहे रविबाईची एक सोनूची स्कूटी आहे पण ती चार्जिंगचा पॉईंट नसल्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम आहे. बघू काही दिवसांनी होईल सगळे प्रॉब्लेम सॉल्व. स्टेबल व्हायला जरा वेळच लागत असतो शिफ्टिंग म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे सगळा प्रॉब्लेमच असतो. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.